तो गोळी मारलेला सीन ह्या ठिकाणी घेतला होता बघा। तर राम राम मंडळी, आज आपण जाणार आहोत शोले मूवी ज्या ठिकाणी शूट झाले ते बघायला। ते आहे बेंगलोरपासून 45 किलोमीटर लांब रामनगर या शहरामध्ये। तर त्यासाठी असं डोंगरातनं आज जायला लागते बघा, आणि हे फॉरेस्ट अंडर येते, त्यामुळे त्यांची परमिशन आणि तिकीट घेऊन वरती जावं लागते। आणि ह्या ठिकाणी बघा शोले पिक्चरची नावं पडत होती, ॲक्टरांची आणि पिक्चरची नावं ह्या ठिकाणी पडत होती बघा। खालती तुम्हाला फ्रेम दाखवत आहे, ते तुम्ही रिलेट करू शकता। तर ह्याच ठिकाणी ती ठाकूर साहेबांची हवेली उभी केली होती बघा। आता इथं मोठ्या प्रमाणात झाडं उगलेले आहेत, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, तो एक डोंगर आणि या साईडला एक डोंगर आहे बघा, यामध्ये त्यांचं घर उभं केलं होतं। तर ह्या ठिकाणी अनेक प्रेक्षक व्हिजिट करतात, पण त्यांना कोणता सेट कोणत्या ठिकाणी उभा केला होता हेच कळत नाही। इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आता झाडी वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये। आणि ह्या साईडला बघा, इथं अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रजींना राहायला ती रूम केली होती। फोटो लावतो बघा खाली, हे बघा, तो दगडाचा रेफरन्स घेऊन मी इथे आलेलो आहे। हा दगड आणि ती फोटो मॅच होतोय बघा। आणि यूट्यूबवर एवढ्या डिटेलमध्ये माहिती मराठीमध्ये कोणीच दिलेलं नाही, तुमच्यासाठी मी एवढ्या जंगलामध्ये आत आलेलो आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा। तर ह्या ठिकाणी ठाकूरजींची मुलगी कपडे वाळत घालत उभारलेली असते, त्यावेळी गब्बर सिंग येऊन त्यांना इथे शूट करतात बघा। तो सीन इथे शूट केलेला आहे। तर आता ह्या बाजूला बघा, जी ठाकूरजींची सून असते ती ह्या बाजूला पाळण्यावर बसून भाजी निवडत असते, आणि त्यांचे मिस्टर असतात ते बैलगाडीच्या चाकापाशी बसून त्यांच्या भावाला हाका मारत असतात। आणि त्यांचा भाऊ तिथे वरती बघा, तो गन घेऊन उभारलेला असतो। हे बघा, मी दाखवत आहे फ्रेममध्ये बघा। आणि नंतर जेव्हा गब्बर सिंग त्यांना शूट करतात तेव्हा ते तिथून खाली पडतात बघा, हे बघा तिथून। तर गोळीचा आवाज ऐकून तो मुलगा येथून बाहेर पळत येतो बघा, आणि गब्बर सिंग तेथून एंट्री घेतात बघा। तेथून एंट्री घेऊन इथे मुलग्याला त्या शूट केलं जातं। आता फ्रेममध्ये मी दाखवत आहे बघा, तो सीन इथे शूट केलेला आहे। आणि गब्बर सिंग येथून खालती उतरतात बघा, येथून खालती असे उतरतात। पहिला ठाकूरजींच्या मुलग्याला मारतात आणि इथे खालती येतात, आणि त्या बारक्या मुलग्याला इथे शूट केलं जातं। आता जंगलात तुम्ही बघा, एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही, तुमच्यासाठी खास मी या जंगलात शूट करायला आलो, त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा। आता ह्याच जंगलात त्यांनी पूर्ण सेट उभा केला होता बघा। आणि तो रस्ता दिसतोय का, तिथूनच बसंती घोडा घेऊन येते बघा। आता फ्रेम दाखवतो मी तुम्हाला। आणि त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी त्यांनी दगडाचा बांध केला होता, आणि या साईडला पूर्ण ठाकूरजींच्या घराचा सेट होता। आणि जेव्हा डाकू येतात तेव्हा रामलाल येथूनच ओरडत येतो बघा, ठाकूर म्हणून। तो सीन येथे शूट केलेला आहे बघा। आणि जेव्हा धर्मेंद्रजी आणि अमिताभ बच्चनजी बोलत बसलेले असतात, तो सीन येथे शूट केलेला आहे बघा। हा तो दगड दिसतो का, ह्या साईडचा दगड मोठा, त्यावर ते धर्मेंद्रजी बसलेले असतात, नंतर त्यावरून ते उडी मारतात। आणि जेव्हा शोले मूवीची स्टार्टिंग होते त्यावेळी घराचा सीन तो येथून शूट केलेला आहे बघा। तेव्हा पाठीमागे तुम्हाला त्यांची घरं दिसतील संपूर्ण, आणि इथून बकरे वगैरे पळत जातेले दिसतील तुम्हाला। आणि क्लायमॅक्समध्ये अमिताभ बच्चनजींना ह्याच ठिकाणी आग दिली जाते बघा। आणि कॅमेरा अँगल असा फिरवून जया बहादुरी ज्या ठिकाणी उभारलेले असतात खिडकीमध्ये, तिथे फोकस केला जातो बघा। ह्या ठिकाणी अमिताभ बच्चनजी आणि रामलालजींचा एक सीन आहे, दाखवतो तुम्हाला फ्रेममध्ये। हे बघा, इथून रामलालजी चलत येतात आणि ह्या ठिकाणी अमिताभ बच्चनशी बोलत उभारतात। हा सीन येथे शूट केलेला आहे। तर ह्याच ठिकाणी तो काका आणि मुलगा बोलत बसलेला सीन घेतलेला आहे बघा। त्यांचे काका त्या दगडाला टेकून उभारलेत, आणि ह्या छोट्या दगडावर तो मुलगा बसलेला असतो, आणि त्यांच्या पाठीमागं ती अशी घरं दाखवलेली आहेत बघा। आता डोंगर उतरून आम्ही खाली आलेलो आहे, आणि याच ठिकाणी बघा पूर्ण रामगडचा सेट उभा केलेला होता त्यांनी। हे डोंगर दिसतात का, त्याच्या खालीच त्यांनी रामगडचा सेट उभा केलेला होता। आता तुम्हाला एक सीन दाखवतो मी। तर मराठीचे फेमस ॲक्टर विजू खोटे सर म्हणजेच कालिया, त्यांचे सीन इथे शूट झाले होते बघा। आणि या डोंगराखालीही त्यांचे काही सीन शूट झाले होते। आता मी फोटो दाखवत आहे तुम्हाला। आता वरचा डोंगर आणि फोटोतला डोंगर हा दोन्ही मॅच होत आहेत बघा। तर ह्याच ठिकाणी ते रामगडचा सेट त्यांनी उभा केलेला होता। हा एक डोंगर आणि हा एक डोंगर आहे बघा, या डोंगराखालीच त्यांनी तो पूर्ण सेट उभा केला होता। आता मी तुम्हाला दाखवलं ते आहे होळीचं ग्राउंड। याच ठिकाणी ते होळीचे सीन घेतले होते बघा। आता इथं मोठ्या प्रमाणात गवत उगलेलं आहे आणि कंपाऊंडही आहे, त्यामुळे आज जाऊ शकत नाही। आणि या ठिकाणी बघा अशा सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत ह्या ग्राउंडमध्ये। हे दोन्ही मिळून एक ग्राउंड त्यावेळी होतं, आणि ते पूर्ण सीन इथे घेतलेले होते।
तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.